पत्नीला हातोडा मारून गंभीर जखमी केलं. पत्नी झोपेत असताना पतीने रात्री अज्ञात कारणावरून पत्नीच्या डोक्यात हातोडा मारल्याने ती गंभीर जखमी झाली. तिने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पतीला पकडून ठेवलं. जखमी पत्नीला कोल्हापुरातील CPR मध्ये उपचारासाठी दाखल केलं. यामध्ये 34 वर्षीय मनीषा सागर कोळवणकर असं पत्नीचं नाव आहे. पतीचं नाव सागर गोपाळ कोळवणकर, वय वर्ष 38 असं आहे. ही घटना सोमवारी रात्री 12च्या दरम्यान पुलाची शिरोलीतील कोरगावकर कॉलनीत घडली. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या कोरगावकर कॉलनीमध्ये दिलीप पवार यांच्या घरामध्ये गेल्या 9 वर्षापासून भुदरगड तालुक्यातील 1600 वाडीपैकी न्हाव्याची वाडी इथला सागर गोपाळ कोळवणकर हा पत्नी मनीषासह एका भाड्याच्या घरात राहत होता. तो शिरोली MIDC मधील एका कंपनीमध्ये कामाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्य आहेत. गेल्या 6 महिन्यापासून सागरचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याचं सांगितलं जात होतं. सोमवारी रात्री 12च्या दरम्यान पत्नी झोपलेली असताना सागर यांनी तिच्या डोक्यामध्ये लोखंडी हातोड्याने घाव घातला. तिने जोरात आरडाओरडा केला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मनीषा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तर सागर याला ग्रामस्थांनी पकडून ठेवलं आणि शिरोली MIDC पोलिसांना याबाबत कल्पना दिली. फोन केल्यानंतर तब्बल 1 तासाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी मनीषाला उपचारासाठी CPRला पाठवले, पण मानसिक तणावात असणारा सागरला ताब्यात घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्यानंतर अखेर ग्रामस्थांनी त्याला पकडून रुग्णवाहिकेतून कोल्हापूर CPR पोलीस चौकीमध्ये पोलिसांच्या ताब्यात दिली. त्यालाही उपचारासाठी त्या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलं होतं, पण तो सकाळी CPRमधून पळून जाऊन पंचगंगा नदीमध्ये उडी मारल्याची चर्चा शिरोलीसह परिसरात सुरू आहे. पण याबाबत पोलिसांकडून कोणती अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. केवळ मारहाणीची तक्रार आज सायंकाळी उशिरा दाखल करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. पुलाची शिरोली. सोबत प्रतिनिधी कुबेर हंकारे.